व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टीचंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे भारतीय समाजात घटस्फोटांची स्वीकार्यता वाढली आहे। मित्रांनो, मी इथे स्क्रीनवर तुम्हाला काही इथे कच्चा आराखडा मी तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। भारतीय समाजात विवाह या विधीला अत्यंत पवित्र मानले जाते। विवाह केवळ दोन व्यक्तीच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा नसून दोन कुटुंबांच्या संबंधांनाही जोडतो। घटस्फोट म्हणजे पती पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररित्या तोडणे। भारतीय समाजात हळूहळू विवाह संस्थेचा लोप होत आहे, कारण घटस्फोटाची स्वीकार्यता वाढली आहे। आधुनिक काळात शहरीकरण, शिक्षणाचा प्रसार, महिलांच्या स्वातंत्र्याबाबत जागरूकता, आर्थिक स्वावलंबन यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे। पूर्वीच्या तुलनेत घटस्फोटाच्या बाबतीत समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे। वाढत्या घटस्फोटांच्या सावल्या काळजाला खोलवर भिडतात। समाजातील या विदारक स्थितीत मन नकळत का थिजून जातात? घटस्फोट हा बदलत्या समाजाचा एक अंगभूत भाग आहे। आधुनिक समाजातील एक मोठी सामाजिक समस्या म्हणजे घटस्फोट। पूर्वीच्या काळात विवाह हा एक पवित्र बंधन मानला जात असे, परंतु आज बदलत्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे। जीवनशैलीतील बदल, व्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे घटस्फोटाची स्वीकार्यता वाढली आहे। समाजाच्या वाढत्या प्रगतीसह मानवी संबंधातले बदलही सहज दिसून येतात आणि घटस्फोट हे त्या बदलाचा एक परिणाम म्हणता येईल। कदाचित मोकळ श्वास घ्यायचं स्वप्न जपता जपता नाती विरून गेली, प्रेमाच्या भिंतीवरच्या खुणा काळाच्या वाळवंटात पुसून गेल्या। घटस्फोट हा पूर्वी अपमानास्पद मानला जात असे आणि समाजाने त्याचा स्वीकार करताना अडचणी अनुभवल्या, परंतु आता परिस्थिती बदलली आहे। आजच्या पिढीतील लोक वैयक्तिक समाधानाला आणि जीवनशैलीतला आनंद याला महत्त्व देतात। त्यामुळे नातेसंबंधात तणाव वाढल्यास किंवा मानसिक त्रास होत असल्यास अनेक जण घटस्फोटाचा पर्याय स्वीकारतात। त्या काळात घटस्फोटाला समाजात अत्यंत नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात असे। घटस्फोटी स्त्रीला किंवा पुरुषाला समाजात एक प्रकारे वाईट नजरेने पाहिले जाई। मात्र आजकाल समाजात घटस्फोटाची स्वीकार्यता वाढली आहे। पूर्वी जिथे केवळ अतिशय गंभीर परिस्थितीतच घटस्फोट घेतला जात असे, तिथे आता वैयक्तिक समाधानासाठी आणि मानसिक शांतीसाठी लोक सहजपणे घटस्फोटाचा विचार करू लागले आहेत। कुणाचं चुकतं कुणाचं बरोबर, विचारांचं चाललंय मंथन, स्वप्नांना साक्ष देणारी मने काळाच्या ओघात का झाली अनाथ? शहरांमध्ये आणि विशेषतः मोठ्या महानगरांमध्ये कामाच्या ठिकाणी आलेल्या बदलामुळे महिलांना करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळत आहे। त्यामुळे त्यांचे आर्थिक स्वातंत्र्यही वाढले आहे। शिक्षण, अर्थार्जन आणि महिला सबलीकरण यामुळे त्यांना आपल्या जीवनाचे निर्णय स्वातंत्र्याने घेण्याचे सामर्थ्य मिळाले आहे। घटस्फोट होण्याची अनेक कारणे असू शकतात। वैयक्तिक मतभेद, जीवनातील अपेक्षा, आर्थिक ताणतणाव, मानसिक आरोग्य, सामाजिक बदल आणि सांस्कृतिक मतभेद हे घटस्फोटाचे काही प्रमुख कारणे आहेत। अनेकदा नवरा बायकोच्या जीवनात मतभेद निर्माण होतात, त्यातून तणाव निर्माण होतो आणि शेवटी घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो। याशिवाय शिक्षणामुळे विशेषतः महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्याची भावना वाढली आहे, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या निर्णयाचा अधिकार मिळाला आहे। पुरुषांकडून घटस्फोट घेण्याची कारणे अनेक असू शकतात आणि ती वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक घटकांवर अवलंबून असतात। उदाहरणार्थ, भावनिक अंतर आणि समजचा अभाव,
वेळोवेळी मनमोकळेपणाने न बोलणे, जबाबदाऱ्या, तणाव, अतिरिक्त अपेक्षा आणि दडपण, निष्ठेचा अभाव किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध, शारीरिक किंवा मानसिक हिंसा, आर्थिक अडचणी आणि अस्थिरता, स्वतंत्रतेची किंवा व्यक्तिगत स्पेसची कमतरता, तसेच घटस्फोटानंतर मिळणाऱ्या नव्या संधी, समाजाने दिलेली स्वतंत्र राहण्याची संधी आणि कोर्टातील जलद न्याय प्रक्रिया यामुळेही घटस्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुठे हरवली आपुलकी, जिच्या स्पर्शात होती ओढ, आता तीच ओढ झाली मूक आणि नात्यातून निघून गेली जोडीची जोड. घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंध तोडण्याचे स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्यायोगे काही बिकट समस्याही निर्माण झाल्या आहेत. विशेषतः घटस्फोटी स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते. समाजात पाहावे एवढे मानाचे स्थान मिळत नाही. समाजाचा घटस्फोटी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो. त्याचबरोबर तिच्या या परिस्थितीला सर्वस्वी स्त्रीलाच जबाबदार धरले जाते. तिची काहीही चूक नसेल तरी त्याचबरोबर घटस्फोटी स्त्रीचा पुनर्विवाह होण्यात बऱ्याच अडचणी निर्माण होताना आपल्याला समाजात दिसून येतात. त्यातूनच घटस्फोटी स्त्रीला मूल असेल तर अडचणी अधिकच वाढतात. घटस्फोटामुळे अजून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे स्त्रीचे हक्काचे घर नेमके कोणते? कारण मुलीला लहानपणापासून सांगितलेलं असतं, तू लग्न करून ज्या घरी जाशील तेच तुझं घर. पण घटस्फोट झाला की ते घर तिचं राहत नाही आणि पुन्हा माहेरी आल्यानंतरही बऱ्याचदा ते घर तिला स्वीकारत नाही. अशा अनेक कारणांसाठी समाजामध्ये घटस्फोटाबद्दल जागृती करणे गरजेचं आहे. घटस्फोट हे फक्त वैयक्तिक नाही तर एक सामाजिक मुद्दा आहे. समाजाच्या घटकांमध्ये संवाद, एकमेकांविषयी आदर आणि सहिष्णुता वाढवण्याची आवश्यकता आहे. नवरा बायकोमध्ये मतभेद उद्भवल्यास कुटुंबातील मोठ्यांनी योग्य सल्ला देऊन त्यांच्या नातेसंबंधात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. ताणतणावातून सुटका म्हणून घटस्फोटाचा विचार करण्याऐवजी एकमेकांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना योग्य मानाने प्रतिसाद देणे आवश्यक आहे. घटस्फोटानंतरचा जीवनप्रवास हा सुखकारक तसेच दुःखकारक असतो. घटस्फोटानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करणे कठीण असू शकते, परंतु योग्य मानसिकता आणि सकारात्मक दृष्टिकोन असला तर पुढे वाटचाल शक्य होते. अनेकदा घटस्फोट घेतल्यानंतर लोकांना स्वतःसाठी वेळ मिळतो, आत्मचिंतन करण्याची संधी मिळते आणि अनेकांना स्वतःचे करिअर पुढे नेण्यासाठी उत्तम संधी मिळतात. समाजातील समर्थन, कुटुंबाचा आधार आणि स्वावलंबनामुळे घटस्फोट घेतलेल्या व्यक्ती नवीन ऊर्जा घेऊन आयुष्यात पुढे जातात. घटस्फोटाच्या बाबतीत भारतीय समाजात बदल होत आहे आणि आजकाल अनेक लोक त्याचा स्वीकार करतात, जे त्यांच्या वैयक्तिक आनंदासाठी आणि समाधानासाठी आवश्यक आहे. घटस्फोट ही समाजातील एक वास्तविकता आहे. जरी तो कठीण आणि तणावपूर्ण असू शकतो, तरीही त्यामधून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला नवीन दिशा मिळू शकते. प्रत्येक नात्यात आव्हाने असतात, पण समजून घेतल्यास त्यावर उपाय सापडू शकतो. मात्र अत्यंत गंभीर परिस्थितीतच घटस्फोटाचा विचार करावा आणि शक्य असेल तर त्याआधी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे समाजात स्थैर्य आणि सुसंवाद टिकून राहील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.